पिंजरा पिंजरा रे। अच्छा अच्छा, ही तुझी तीच मैत्रीण का, म्हणजे जिला तू एक पत्र लिहायचीस आणि त्याचं उत्तर म्हणून जवळजवळ 100 पानी पुस्तकच लिहून पाठवायची तीच का? हा तीच ती कांता चोरगे. कसली कांता चोरगे? तिचं नाव महामाया चोरगे असायला पाहिजे होतं. लले आली चोरगे, चिटकीन आली. चला कांता कांते. अगं ललित, काय ग, कशी आहेस? म्या ठीक आहे. काय ग तुझं? अगं पूर्वी 2 हातात मावायची नाहीस, आता काय एका मुठीत मावशील माझ्या. शाबास. बघता बघता केवढा मोठा झाला. एवढंच बघितलं होतं मी याला. अरे काय रे गधड्या, तुझं लग्न ठरलं तर एक फोन करून तुला कळवता येत नाही मला? नाही, तुम्ही याच्याबद्दल बोलताय. याचं लग्न ठरलंय. मी गजा. हो काय? काय रे इकडे तिकडे काय बघतोय, काय करतोयस? पाया पडायची पद्धत नाही होय तुझ्यात? पाया पड चल, का कबरेत चमक भरली आहे तुझ्या? नाही ते शाबास. सॉरी. किती शिकलास रे तू? मी सीए झालोय. अरे 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 अगं जरा शिकवायचंच ना, काय कमी होतं ग तुला? अगं खरंच, अगं काय शिये अगं 12वी पर्यंत तरी ढकलायचं ना, म्हणून ह्याला ना अडाणी बायको मिळाली, म्हणजे असं मला कळलं येता येता. तुमचं पोरग किती शिकलं? हा सांगितलं नाहीस या ना, 12वी शिकलाय. 12वी माझ्या हिमतीवर शिकवला मी. 12वी इन इकॉनॉमिक्स. बरं कांता आत्या, मी येतो. ऐक, मी येतो. बर आता चलतीस ना आमच्या वाड्यामध्ये? गाड्या पिटी एवढ्या घराला वाडा म्हणतेस होय ग? वावळटच आहेस. लहानपणाची सवय गेली नाही अजून हिची. अगं चल आता चल बाजूला रे. गजेश, ही चिटकीन मुंबईला काय मंत्रालयात राहते का काय? कांता चोरगे आले, त्यांना भेटायचंय तुला. हा, ते लग्नासाठी आहेर वगैरे द्यायचंय. नाही ते काय फार वेळ थांबणार नाहीये तिथे, म्हणून थोडं लवकर यायला जमेल का? ए विनंती कसली करतो रे? आज्ञा कर आज्ञा. लवकरात लवकर आली पाहिजे इकडे, मला वेळ नाही. हा, लवकरात लवकर इकडे आली पाहिजे म्हणतायत, त्यांच्याकडे वेळ नाहीये. आणि तिला म्हणा तमाशातल्या बारीत घालतात तसले कपडे घालून नको येऊ. तिला म्हणावं खानदानी घराला शोभतील असे कपडे घालून ये. ऐक काय, हे चूक करताय तुम्ही. दादाला हे कळलं ना तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. मोठा दादाची बाजू घेणारा तू नको ना काळजी करू, मी आहे ना आता. मग येऊ तर दे त्या पोरीला, बघ तसा आहेर करते तिचा तो. मला एखादी चांगली साडी द्या ना. साडी? आता साडी कशाला हवी आहे तुला? हा ड्रेस घातलास ना, तोही चांगला दिसतोय तुला. काकू द्या ना एखादी साडी. अशी साडी द्या जेणेकरून ललिता काकूंना मान खाली नाही घालता येणार. अगं कांते, हा आपल्या कामाचा पोरगा आहे, त्याला बी तुझ्या माझ्यासारखं हे लगीन मान्य नाही. बस बस कामाचं आहे पोरगं म्हणे, बस. शिक्षणाने येणारी अक्कल असते ना, काही महत्वाची नसते. काही उपयोगाचीच नाही ती. व्यवहारी अक्कल महत्वाची, जी या ललिताला अजिबात नाहीये. बावळट एक नंबरची. खरं तर ईरच्या लग्नात किती हुंडा मागायचा हे तिने ईर 4थीत असतानाच ठरवायला पाहिजे होतं, म्हणजे आज व्याजासकट मिळाले असते. मी समजावू का तात्याला? अगं नग मला भ्याव वाटतंय. आहेस का आता तू पण? खरंच नाही म्हणजे ना, एक काम करते, पहिली ही कांता चोरगे बोलेल, तू फक्त मागून हो 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 म्हण. हीच वेळ ह्यांचं मन वळवायची. यानंतर कुणाकडे वेळ नाहीये. हालचाल तर झालीच पाहिजे, कारण आता आपल्या हातात वेळ नाहीये. समजा ह्यांच्याकडूनच तुला जे पाहिजे ते झालं ना, तर सुंठी वाचून खोकला गेला असंच होईल ना. पिंजरा